तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका प्रश्नपत्रिका घेऊन आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हे सगळे लेटेस्ट MPSC आणि TCS पॅटर्ननुसार. तर हे जे प्रश्न आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका मागील वर्षांचे सर्व प्रश्न आहेत आणि हा आपला भाग 1 आहे आणि संच 2 आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की अंगणवाडी सुपरवायझर ही भरती होणार आहे 2026मध्ये आणि या भरतीमध्ये खूप जास्त पदं रिक्त आहेत. अतिशय महत्त्वाची आणि बंपर भरती होणार आहे. महिलांसाठी 2026मध्ये अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका ही जी भरती होणार आहे ती एक सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते शेवटपर्यंत नक्की बघा, खूप फायद्याचे ठरणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, बालकांचे दरमहा घेतलेले वजन आणि उंची यांची अधिकृत नोंद अंगणवाडीतील कोणत्या क्रमांकाच्या रजिस्टरमध्ये केली जाते? ऑप्शन ए आहे रजिस्टर 2, ऑप्शन 2 आहे, ऑप्शन बी आहे रजिस्टर 5, ऑप्शन सी आहे रजिस्टर 10 आणि ऑप्शन डी आहे रजिस्टर 11. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे रजिस्टर 10. तर अंगणवाडीमध्ये असे एकूण 12 रजिस्टर असतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, गावातील सर्व कुटुंबाची सखोल माहिती आणि लोकसंख्या सर्वेक्षणाची नोंद कोणत्या नोंदवहीत असते? ऑप्शन ए आहे रजिस्टर 1, ऑप्शन बी आहे रजिस्टर 6, ऑप्शन सी आहे रजिस्टर 12 आणि ऑप्शन डी आहे रजिस्टर 9. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे रजिस्टर 6. तर रजिस्टर 6मध्ये गावातील सर्व लोकांची माहिती असते. प्रश्न क्रमांक 3 आहे, गरोदर मातेची संभाव्य प्रसूती तारीख EDD काढण्यासाठी सेविकेलेल्या तिच्या कोणत्या रजिस्टरचा प्रामुख्याने वापर करावा लागतो? ऑप्शन ए आहे रजिस्टर 5, ऑप्शन बी आहे रजिस्टर 2, ऑप्शन सी आहे रजिस्टर 8 आणि ऑप्शन डी आहे रजिस्टर 9. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे रजिस्टर 5. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे मागील 2025मध्ये जी भरती झालेली आहे त्यासाठी येऊन गेलेले प्रश्न आहेत आणि रजिस्टरवर हमखास प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, WHOच्या निकषानुसार ग्रोथ चार्टवरील लाल पट्टा रेड झोन खालीलपैकी कोणती स्थिती दर्शवतो? ऑप्शन ए आहे सामान्य बालक, ऑप्शन बी आहे अतितीव्र कुपोषण म्हणजेच की SAM, ऑप्शन सी आहे लठ्ठपणा आणि ऑप्शन डी आहे मध्यम कुपोषण MAM. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे अतितीव्र कुपोषण SAM. तर WHO निकषानुसार ग्रोथ चार्टवरील रेड झोन हे खालीलपैकी अतितीव्र कुपोषण स्थिती दर्शवितात. रजिस्टर हे एकूण 12 असतात आणि त्यामध्ये प्रत्येक प्रकारची वेगवेगळी नोंदवही असती. भलेही डिजिटल डाटा जरी असला आत्ताच्या काळात, पण हे रजिस्टर अंगणवाडी सेविकेंना ठेवणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि याचं निरीक्षण अंगणवाडी सुपरवायझर ही 1 वर्षामध्ये एकदा करते. प्रश्न क्रमांक 5 आहे, जर एखाद्या बालकाची ग्रोथ चार्टवरील रेषा सपाट हॉरिझॉन्टल फ्लॅट होत असेल तर त्याचा तांत्रिक अर्थ काय? तर ऑप्शन ए आहे बालकाचे वजन वेगाने वाढत आहे, ऑप्शन बी आहे बालकाचे वजन घटत आहे, ऑप्शन सी आहे बालकाची वाढ थांबली आहे आणि ऑप्शन डी आहे बालक आजारातून बरे झाले आहे. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे बालकाची वाढ थांबली आहे. जर एखाद्या ग्रोथ चार्टवरील जर रेषा हॉरिझॉन्टल म्हणजे की एकदम फ्लॅट सपाट असेल तर तेव्हा समजायचं की बालकाची वाढ थांबलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, बालकांना दिल्या जाणाऱ्या व्हिटॅमिन अ आणि जंतनाशक गोळ्यांचा डोसची नोंद कोणत्या रजिस्टरमध्ये केली जाते? ऑप्शन ए आहे रजिस्टर 4, ऑप्शन बी आहे रजिस्टर 6, ऑप्शन सी आहे रजिस्टर 7 आणि ऑप्शन डी आहे रजिस्टर 8. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे रजिस्टर 6. तर बालकांना दिल्या जाणाऱ्या जे व्हिटॅमिन अ आणि जे जंतनाशक गोळ्यांचा डोस आहे त्याची नोंदवही ही रजिस्टर 6 या नावाने आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, अंगणवाडी केंद्रात शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्य व इतर वस्तूंची साठ्यांची नोंद कोणत्या रजिस्टरमध्ये ठेवली जाते? ऑप्शन ए आहे रजिस्टर 10, ऑप्शन बी आहे रजिस्टर 3, ऑप्शन सी आहे रजिस्टर 9 आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे रजिस्टर 3. तुम्ही इथे बघू शकतात की हे मी सिक्वेन्स वाईज घेतलेलं नाही आहे, हे ऑलरेडी इतक्या वेळेस रजिस्टरवर प्रश्न आलेले आहेत तांत्रिक घटकामध्ये. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतामध्ये अंगणवाडी स्तरावर कुपोषण मोजण्यासाठी सध्या कोणत्या जागतिक संस्थेची मानके वापरली जाते? ऑप्शन ए आहे युनेस्को, ऑप्शन बी आहे जागतिक बँक, ऑप्शन सी आहे WHO, ऑप्शन डी आहे केअर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी WHO ची उपकरणे वापरली जाते.
प्रश्न क्रमांक 9 आहे, मध्यम कुपोषित बालकांसाठी MAM ग्रोथ चार्टवर कोणता रंग निर्धारित करण्यात आला आहे? ऑप्शन ए आहे पिवळा, ऑप्शन बी आहे निळा, ऑप्शन सी आहे हिरवा आणि ऑप्शन डी आहे लाल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे पिवळा. तर मध्यम आणि कुपोषित बालकांसाठी MAM ग्रोथ चार्टवर पिवळा रंग दर्शविण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अतितीव्र कुपोषित बालकाला SAM प्राथमिक आरोग्य तपासणीनंतर पुढील उपचारासाठी कुठे संदर्भित रेफर केले जाते? तर ऑप्शन ए आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ऑप्शन बी आहे पोषण पुनर्वसन केंद्र NRC न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर, ऑप्शन सी आहे अंगणवाडी ते स्वयंपाकघर आणि ऑप्शन डी आहे बाल कल्याण समिती CWC. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे पोषण पुनर्वसन केंद्र NRC म्हणजेच की न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर यामध्ये त्याला हलवण्यात येत आहे, ट्रान्सफर करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडीमध्ये जे मागील 2025मध्ये जो पेपर झालेला आहे त्यामध्ये तांत्रिक घटकांमध्ये जे वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आहे. आणि महिलांसाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा. त्यांना कामापोटी जर जास्त अभ्यास करता येत नसेल तर माझ्या चॅनलवर मी जे व्हिडिओ अपलोडेड केलेले आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि आपण आणखी व्हिडिओज अपलोड केलेले आहे जसे की महिलांवर आधारित तांत्रिक प्रश्न असेल त्यामध्ये. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल ते मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. आणि या व्हिडिओचा जर तुम्हाला फायदा होत असेल तेही मला कळवा. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.